श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 2 मार्चला सोमवारी आहे होळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये होळीच्या सणाला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व होलाष्टकालासुद्धा दिलं जातं. होलाष्टक म्हणजे काय तर होळीपूर्वीचे 8 दिवस होय. हे होलाष्टक अशुभ का मानलं जातं तर ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार या 8 दिवसांच्या काळामध्ये सर्व ग्रह हे उग्र स्वरूपामध्ये असतात. त्यामुळे या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणं वर्ज्य मानलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केल्याने आपल्या जीवनामध्ये अशुभता येते. आपल्याला त्याचे वाईट दुष्परिणाम हे भोगावे लागत असतात. होलाष्टक हा असा काळ असतो जेव्हा सर्व प्रकारची शुभ कामेही थांबतात. होळीच्या 8 दिवस आधी होलाष्टक हे सुरू होतं. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला त्याची सुरुवात होते आणि होलिकेच्या दहनाने त्याचा शेवट होतो. असं म्हटलं जातं की या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केल्याने आपल्याला त्या कामांमध्ये अपयश येतं आणि तसंच आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकताही येत असते. या होलाष्टकामध्ये आपण जर काही चुका केल्या तर यामुळे आपल्या जीवनातील सुखशांतीही नष्ट होऊ शकते. तर यंदा 2026 या वर्षी होळाष्टक हे नेमकं कधी सुरू होत आहे, कधीपासून तर कधीपर्यंत आहे आणि या होळाष्टकामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी कोणती कामं चुकूनही करायची नाही आहेत आणि या होळाष्टकामध्ये काय करणं आपल्यासाठी शुभकारक हे ठरणार आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा या होलाष्टकामध्ये ही कामं चुकूनही करू नका. या चुका तुम्ही टाळा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अडचणींचा सामना हा करावा लागणार नाही. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि होलाष्टकाचा काळ यावर्षी कधीपासून कधीपर्यंत आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला या काळामध्ये टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आणि त्याचप्रमाणे या होलाष्टकाला अशुभ का मानलं जातं याबद्दलसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. धार्मिक श्रद्धेनुसार होळीच्या आधीचे 8 दिवस हे खूपच धोकादायक मानले जात असतात. असं म्हटलं जातं की या काळात नकारात्मक शक्तींची ऊर्जाही वाढत असते आणि या काळालाच होलाष्टक असं म्हटलं जातं. होळीच्या 8 दिवस आधी हा काळ सुरू होतो आणि या काळात कोणतेही शुभ किंवा नवीन काम हे केलं जात नाही. हा होलाष्टक धोकादायक का मानला जातो तर धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा भक्त प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू यांनी भगवान विष्णूंची भक्ती सोडून देण्यासाठी 8 दिवस छळले होते. पण तरीही भक्त प्रल्हादाने आपली विष्णुभक्तीही सोडली नाही आणि भगवान विष्णूंची पूजा तो करत राहिला. इतक्या छळानंतरही जेव्हा प्रल्हादाला काहीही झाले नाही तेव्हा हिरण्यकश्यपूने त्याची बहीण होलिकेला त्याला मारण्याची जबाबदारी सोपवली आणि त्यानंतर भगवान विष्णूंच्या कृपेने अग्नीत न जळण्याचे वरदान मिळालेली होलिका अग्नीने भस्मसात झाली आणि भक्त प्रल्हादाला काही इजा झाली नाही. तेव्हापासून होलिका दहनाचा उत्सव हा साजरा केला जातो आणि त्यापूर्वीचे 8 दिवस हे होलिका अष्टक म्हणजेच होलाष्टक म्हणून ओळखले जात असतात. धार्मिक श्रद्धेनुसार होलिका अष्टमीला ग्रहांची स्थिती ही प्रतिकूल असते म्हणून या काळात शुभकार्यही टाळली जातात. तर यंदा हे होलाष्टक कधी सुरू होणार आहे तर यंदा 2026 या वर्षी 2 मार्चला सोमवारी आहे होळी आणि त्यामुळे होळीच्या सणाच्या 8 दिवस आधी म्हणजेच उद्या 24 फेब्रुवारीपासून हे होलाष्टक सुरू होणार आहे आणि 3 मार्च 2026 रोजी हे होलाष्टक संपणार आहे. तर या होलाष्टकामध्ये आपल्याला कोणती कामंही चुकूनही करायची नाही आहेत. तर या होलाष्टकाच्या काळामध्ये आपल्याला विवाहासारखे मंगल कार्य हे करायचे नाही आहेत आणि जरी या काळामध्ये विवाहासारखे मंगल कार्य केलं तर यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते आणि म्हणूनच या होलाष्टकाच्या काळात विवाह हा केला जात नाही. त्याचप्रमाणे या 8 दिवसांच्या होलाष्टकाच्या काळामध्ये नवीन वास्तूमध्ये प्रवेश हा सुद्धा केला जात नाही आणि जर कधी आपण या होलाष्टकाच्या काळामध्ये नवीन वास्तूमध्ये प्रवेश केला तर तिथे आपल्या नातेसंबंधांमध्ये कलह वाढू शकतात. त्याचप्रमाणे या होलाष्टकाच्या काळामध्ये मुंज, साखरपुडा किंवा नामकरण यासारखे कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य हे केलं जात नाही कारण असं मंगल कार्य या काळामध्ये केल्याने ते सफल होत नाही. त्याचप्रमाणे या 8 दिवसांच्या काळामध्ये नवीन वस्तूंची खरेदी ही सुद्धा टाळा. या काळात नवीन घर, वाहन, सोन्याचे दागिने किंवा नवीन कपड्यांची खरेदी करणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं. जर अत्यंत गरज असेलच तरच खरेदी करावी, अन्यथा हा काळ टाळलेलाच बरा. या होलाष्टकाच्या काळामध्ये वास्तुशांती आणि गृहप्रवेश हे सुद्धा टाळावं. या काळात नवीन घरामध्ये प्रवेश करणं किंवा वास्तुशांती करणं हे सुद्धा टाळायचं आहे कारण या काळामध्ये ग्रहांच्या उग्रस्थितीमुळे नवीन घरामध्ये नकारात्मकताही येऊ शकते.
त्याचप्रमाणे होलाष्टकाच्या या 8 दिवसांच्या काळामध्ये जर तुम्ही नवीन व्यापार किंवा व्यवसायाचा श्री गणेश करणार असाल तर या 8 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही तो चुकूनही करू नका. तुम्हाला 3 मार्चपर्यंत थांबायचं आहे आणि 3 मार्चनंतर होलाष्टक हे संपल्यानंतर शुभ मुहूर्त पाहून तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात ही करू शकतात. होलाष्टकात सुरू केलेल्या व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो आणि म्हणून या काळामध्ये चुकूनही नवीन व्यवसाय हा सुद्धा सुरू करू नका. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू या ग्रहांचा स्वभाव या दिवसात नकारात्मक आणि तापट असतो. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याचे फळही आपल्याला मिळत नाही, उलट संकटांनाच निमंत्रण मिळत असतं आणि म्हणूनच या काळामध्ये आपल्याला कोणतेही शुभ काम हे करायचं नाहीये. त्याचप्रमाणे या 8 दिवसांच्या काळामध्ये कुठलेही जमिनीचे व्यवहार हे सुद्धा करू नका. आपल्या हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी कोणतेही संस्कार या काळामध्ये करू नयेत. विशेषतः लहान मुलांचे मुंडन किंवा नामकरण या दिवसामध्ये करणं टाळावं. त्याचप्रमाणे आपल्याला नवीन वाहन हे सुद्धा या काळामध्ये चुकूनही खरेदी करायचं नाहीये. या काळामध्ये कुठलीही मोठी आर्थिक गुंतवणूक सुद्धा करू नका. तर ही सर्व कामं आपल्याला या होलाष्टकामध्ये आवर्जून टाळायची आहेत. आणि आता जाणून घेऊया की या होलाष्टकामध्ये आपल्याला कोणती कामं ही करायची आहेत. तर या होलाष्टकाच्या काळामध्ये तुम्ही ज्या देवाला मानत असाल किंवा ज्या गुरूंना मानत असाल तर त्या गुरूंचं किंवा त्या देवाचं जास्तीत जास्त नामस्मरण हे तुम्हाला या काळामध्ये करायचं आहे. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा मग तुम्ही दत्तगुरूंना मानत असाल, त्यांची सेवा करत असाल तर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जर तुम्ही इतर कुठल्या देवाला जर मानत असाल तर त्या देवांच्या मंत्राचा जप तुम्हाला या 8 दिवसांच्या काळामध्ये करायचा आहे. आणि हा जप तुम्ही तुमचे कामं करत करत केला तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे या 8 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही ग्रंथाचं पारायण हे करू शकतात. या 8 दिवसांच्या काळामध्ये जास्तीत जास्त आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. या होलाष्टकाच्या काळामध्ये तुम्ही विष्णूंची पूजासुद्धा करू शकतात, कारण या काळामध्ये विष्णू पूजा करणं हे अत्यंत पुण्यकर्म मानलं गेलं आहे. तसंच या काळात तुम्ही भगवद्गीतेचं पठण देखील करू शकतात. विष्णू सहस्रनामाचं सुद्धा पठण करू शकतात. त्याचप्रमाणे या काळात गरजू लोकांना कपडे, अन्न आणि पैसे हे सुद्धा तुम्ही यथाशक्ती दान करू शकतात. आणि त्याचप्रमाणे या होलाष्टकाच्या काळामध्ये आपल्याला दररोज आपलं घर आणि देवघर हे स्वच्छ ठेवायचं आहे. आणि या होलाष्टकाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद हे आपल्याला टाळायचे आहेत. कोणत्याही नकारात्मक परिणाम देणाऱ्या गोष्टी आपल्याला या काळामध्ये चुकूनही करायच्या नाही आहेत. तर आपल्याला हे सर्व नियम या होलाष्टकाच्या काळामध्ये पाळायचे आहेत. आपल्याकडे अजूनही हे नियम पाळले जातात, म्हणून तुम्ही सुद्धा हे नियम आवर्जून पाळा. बघा, कधी आपल्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडनं काही चुका या होऊन जातात आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भोगावे लागत असतात. आपल्याकडून कळत नकळत झालेले या चुकांचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि आपल्या आयुष्यामध्ये संकटांचा काळ हा सुरू होत असतो. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितल्यानुसार त्या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला करणं वर्ज्य सांगितले गेलं आहेत, जे नियम आपल्याला पाळण्यासाठी सांगितले गेलेले आहेत, तर ते नियम आपण पाळले पाहिजेत. त्या गोष्टी आपण त्या काळामध्ये केल्या नाही पाहिजेत. म्हणून तुम्हीसुद्धा या होलाष्टकाच्या या काळामध्ये या गोष्टी ही कामं चुकूनही करू नका. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.